प्रभाग 5 मध्ये अपक्ष उमेदवार राहिल मुल्ला यांची शक्तीप्रदर्शन रॅलीने प्रचाराची सांगता. सुशिक्षित तरुण उमेदवाराला संधी देण्याचे मतदारांना आवाहन. सफरचंद चिन्हाला मोठा प्रतिसाद. प्रभाग क्रमांक 5 मध्ये अपक्ष उमेदवार राहिल मुल्ला यांनी आज आपल्या झंझावाती प्रचाराची सांगता भव्य शक्तीप्रदर्शन रॅलीने केली. प्रभागाचा कायापालट करण्यासाठी आणि सुशिक्षित नेतृत्वाला संधी द्या असे आवाहन करत राहिल मुल्ला यांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरल्याचे दाखवून दिले. अल्पसंख्याक समाजाचे प्रतिनिधित्व आणि विकासाचे विजन अल्पसंख्याक समाजाला राजकीय प्रक्रियेत डावलले जात असल्याची भावना जनमानसात आहे आणि याच पार्श्वभूमीवर एक उच्च शिक्षित आणि ध्येयवादी तरुण म्हणून राहिल मुल्ला यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. प्रभागातील प्रलंबित प्रश्न, सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि गृहिणींच्या हाताला काम देऊन त्यांना स्वावलंबी बनवणे हेच त्यांचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे त्यांनी यावेळेस नमूद केले. प्रचाराच्या काळात राहिल मुल्ला यांनी प्रभागातील शेवटच्या घरापर्यंत पदयात्रा काढून मतदारांशी थेट संवाद साधला. त्यांचे निवडणूक चिन्ह सफरचंद घराघरात पोचवण्यासाठी त्यांनी विशेष कष्ट घेतले. या पदयात्रांना मिळणारा प्रतिसाद पाहता प्रभागातील नागरिक बदलाच्या मनस्थितीत असल्याचे दिसून येत आहे. आज काढण्यात आलेल्या शक्ती प्रदर्शन रॅलीमध्ये तरुणांचा आणि महिलांचा सहभाग लक्षणीय होता. रॅलीच्या माध्यमातून राहिल मुल्ला यांनी मतदारांना आवाहन केलं आहे की केवळ पोकळ आश्वासने देणाऱ्यांना बाजूला सारून प्रत्यक्ष काम करण्याची जिद्द असलेल्या सुशिक्षित तरुणांच्या पाठीशी उभे राहा. प्रभागाचा सर्वांगीण विकास आणि सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणे हीच माझी प्राथमिकता आहे. मतदारांनी माझ्या सफरचंद या चिन्हासमोरील बटन दाबून मला बहुमताने विजयी करावे असे आवाहन राहिल मुल्ला यांनी समारोप प्रसंगी केले आहे. नमस्कार, माझं नाव राहिल अफसर मुल्ला. मी वकील आहे. आपल्या भागामध्ये इलेक्शनला उभं राहिलो आहे. चिन्ह आहे सफरचंद. अपक्ष उमेदवारी आहे आपली. आणि मागच्या गेल्या एक वर्ष दीड वर्षभरात मी आपल्या भागामध्ये 5 नंबर भागामध्ये काम करत आहे. त्या काम करत असताना मला असं जाणवलं की बाबा इथं युवकांना डावललं जातं, इथं अल्पसंख्याक समाजालाही डावललं जातं आहे, राजकीय त्यांचं खच्चीकरण केलं जातं आहे. त्यासाठी मला असं वाटलं की बाबा एक तरुण आणि तडफदार आणि शिक्षणाचं एक बेस घेऊन जर आम्ही या भागात जर काम केलो तर नक्कीच या भागाचं सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही. त्या उद्देशानं मी आज आपल्या 5 नंबर भागामध्ये ड गटामधून उमेदवारी मी लढवित आहे. आणि माझी जे उद्दिष्ट आहेत ते उद्दिष्टे म्हणजे प्रामुख्याने आपल्या भागामध्ये जे गुंटेवारीचं भाग आहे, गुंटेवारी भाग असल्यामुळं ज्या आपल्या भागामध्ये ड्रेनेजची व्यवस्था, ड्रेनेजची खूप मोठी समस्या आहे आणि त्या समस्याचं तोडगा कायदेशीर स्वरूपात तोडगा काढण्याचा प्रयत्न हे माझं राहणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शिक्षणापासून एकही मूल आपल्या 5 नंबर प्रभागामधील मुलगा वंचित राहणार नाही आहे. आणि शिक्षण शिकूनही सुद्धा जी लोक बेरोजगार राहिलेले आहेत त्यांच्यासाठीही रोजगार उपलब्ध करून द्यायचं माझं एक ध्येय आहे. आणि एक ध्येय म्हणजे जे आमचे माता भगिनी जे बेरोजगार बसलेले आहेत त्यांच्या हाताला पुरेसा काम मिळेल त्यासाठीही माझी धडपड राहणार आहेत. आणि निश्चितपणाने मी जर या भागात एक उमेदवारी ठेवलेली आहे आणि मी जर या भागात जर निवडून आलो तर नक्कीच त्याप्रमाणे जे सर्वसामान्य कष्टकरी असू दे, शेतकरी असू दे, जे गोरगरीब जे लोक आहेत त्यांना न्याय मिळवून देण्याचं माझे 100% प्रयत्न असणार. आणि 100% जो माणूस प्रयत्न करतो त्याच्या मागं ही दैविक शक्ती जे म्हणतोय आपण, ईश्वराचंही आपल्या मागं एक शक्ती उभं राहते आणि ते काम 100% झाल्याशिवाय राहत नाही. धन्यवाद. गेल्या 5 वर्षात पंचवार्षिकमध्ये कोणी काय काम केलं आहे हे जनतेला माहीत आहे. प्रामुख्याने फक्त आश्वासनावर आश्वासन देण्याचं काम गेलेले जे नगरसेवक आहे पंचवार्षिकमध्ये जे निवडून आले त्यांनी केलेलं आहे. प्रामुख्याने आपली महानगरपालिका होऊन 20 ते 25 वर्ष झाले तरीसुद्धा प्राथमिक जे गरजेची जी समस्या आहेत की लाईट असू दे, पाणी असू दे, आपले ड्रेनेज व्यवस्था असू दे, तीही आज आपल्या 5 नंबर भागामध्ये त्याच्यापासूनही 5 नंबर भाग हा वंचित झालेला आहे. आणि याचं प्रामुख्यानं जे आपलं 5 नंबर भाग अधोगतीला गेल्याचं कारण हे गेल्या पंचवार्षिकमध्ये जे निवडून आलेले जे नगरसेवक आहेत ते नगरसेवक आहेत. आणि निश्चितपणे जर माझ्यासारख्या एक कर्तबगार आणि धडाडीच्या माणसाला जर आपल्या भागामध्ये जर निवडून दिला तर निश्चितपणे ही काम आम्ही करून देईन. आणि प्राथमिक जे स्वरूप आहे, प्राथमिक जे काम आहे ते सोडून
दुसरे जे विकास ज्याला आपण म्हणतो की बाबा मुलांना जे एज्युकेशनचं जे काम असू दे, शिक्षणाचं काम आहे, बायकांना आपल्या बायका पोरांना जे कामाचं म्हणजे हाताला जे काम मिळण्याचं, त्यासाठी आम्ही धडपड चालू आहे. आणि एक अकॅडमिक एज्युकेशन आपल्या मुलांना, गोरगरीब लोकांना मिळावं यासाठी आमची धडपड राहणार आहे. आणि त्यासाठी आम्ही जे माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील सर आहेत त्यांचे विचार घेऊन आम्ही या भागामध्ये काम करत आहे. आणि निश्चितपणाने लोकांचाही रिस्पॉन्स चांगला आहे. लोकही आम्हाला सांगायला आहेत की बाबा आता बास झालं, की बाबा या लोकांनी फक्त आश्वासनावर उगाच यांचं चालू आहेत की नवीन चेहरे यांना पाहिजे आहेत. आणि नक्कीच नवीन चेहरे जर आमच्या स्वरूपात जर त्यांनी आम्हाला जर भरघोस मतांनी जर प्रतिसाद दिला तर नक्कीच आपल्या प्रभागाचं चेहरा मोहरा बदलल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. ब्युरो रिपोर्ट SVN मराठी सांगली.